नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेलो आहे सायगाव बिंजोड मैदानात। या मैदानात आले आपल्याला ट्रिपल हिंदकेसरी चित्र्या बघायला भेटला। त्याची आज बिंजोडची शर्यत होती। विरुद्ध गाडी म्हणजे माहीत नाही कोणाची, पण नंतर आपण बघू कोणाची गाडी होती। तर आपण म्हणजे नेमकी मैदानात पोहोचलो आणि नेमकी आपल्याला हिंदकेसरी गाडी बघायला भेटली बिंजोडच्या शर्यतीत। तुम्ही बघू शकता म्हणजे ह्या ठिकाणी चित्र्या म्हणजे 10 इंचीनी त्याची गाडी राहिली, पण तरी काही नाही, खेळ हारजीत होत राहते। तर आपण पहिले चित्र्याला भेटायला गेलो। तर इथं बघू शकते, इथं चित्र्या आहे सध्या। तर ह्या इथं चित्र्या होता, ट्रिपल हिंदकेसरी चित्र्या। तर म्हणजे इथं त्यांचं चालू होतं म्हणजे काय कुठं चुकी झाली वगैरे। गाडीला खूप मत एकदम भयंकर स्पीड लागली होती, 15 इंचीनी म्हणजे तोंडावरती निकाल राहून गेला गाडीचा। इथून म्हणजे भैयांनी चित्र्यानेला तिकडं दावणीवर बांधायला। पण त्याच्यानंतर आपण थोडा वेळ थांबलो। इथं जिंकलेली गाडी हिंदकेसरी छोटू धुरकरी होते त्या गाडीवर। तर तुम्ही बघू शकता म्हणजे गाडी मालकाशी पब्लिकला जास्त आनंद होत होता। छोटू धुरकरीला त्यांच्या फॅन फॉलोअरनी खांद्यावर घेतले होते। म्हणजे मोठी गाडी होती, 61,000वर ही गाडी होती। तर आता तुम्ही बघू शकता हिंदकेसरी ड्रायव्हरनी गाडी विजय मिळवली। तर त्या ड्रायव्हरला इतका तर मान मिळायलाच पाहिजे। ही ती जोड आहे, तिने हिंदकेसरी चित्र्याला पराभूत केलं। तर तुम्ही बघू शकता गाडीवर किती जल्लोष करते आहे। त्यांचा ड्रायव्हर गाडीवर चढलेला आहे, ड्रायव्हरला खांद्यावर घेते आहे। गाडी मालकसुद्धा तुम्ही बघू शकता। तर म्हणजे पब्लिक पण बघा किती आनंदित आहे। 61,000ची मानकरी झालेली गाडी सध्या। तर आपण सध्या समोरून बैल बघू कसे आहे। ते ड्रायव्हरला बघा खांद्यावरती घेतलेलं आहे, म्हणजे जिंकल्यावर तो आनंद होतो वेगळाच राहतो। तर तुम्ही बघू शकता म्हणजे फारच म्हणजे एकदम भयानक म्हणजे सेलिब्रेशन चालू आहे। तर ते आपले ड्रायव्हर पण बघितले। त्यानंतर दुसरी गाडी आता हिंदकेसरी हरण्याची होती, जो देवासंघ पळाला होता। 1 नंबरचे मानकरी ठरले होते ही गाडी आपण बघायला चाललो होतो। तर हरण्या खाली गेलेला होता, तर आपण पण आता खाली जाणार होतो। तर मी माझ्या भावाला म्हटलो चल आपण खाली जाऊ। तर आम्ही म्हणजे खाली जात होतो। तर तेवढ्यात म्हणजे एकदा पट्टी बघू कशी आहे। तर पट्टी बघितली, फुल पब्लिकनी भरलेली होती। तुम्ही पब्लिक बघू शकता। आज मैदानावर खूपच पब्लिक आलेली होती, पण आज खूप मोठ्या मोठ्या गाड्या मैदानावर होत्या। तर तुम्ही बघू शकता आपल्या बाजूने एक बैल चालला व्हाईट गोल्ड। आज आम्ही आलेले सायगाव सांगा ते दोघं। आज आपली पण गाडी पठाणची। आत्ता हिंदकेसरी चित्र्याची गाडी पडली अड्ड्यावरती। आत्ता हिंदकेसरी चित्र्याची गाडी होती ती बघितली। हिंदकेसरी हरण्या हिंदकेसरी गुरुची गाडी खालून सुटली होती। खाली सुट्टीतूनच गाडी त्यांच्या फाटीतून दुसऱ्या फाटीत गेली। म्हणजे तिकडं पण हिंदकेसरी सोन्याच्या विरोधात बघू शकता म्हणजे त्या गाडीनंतर अजून एक गाडी खाली सुटली। आपण बघू शकता मस्त बैल पळाले। आपण निकाल या बैलाचं नाव राजा, आपला मित्राचा बैल आहे। तो आपल्या पठाणसोबत पळत होता, पण काही कारणामुळे आता सध्या आपल्या ही जोड पळवत नाही। आपला बैल पठाण चालू सीझनमध्ये सध्या लगातार बैल पळतोय। इकडं आपला नाचा आहे बांधलेला। अरे समीर भाई काहीच नाही। अरे आज तू आज आला, आम्ही मागच्या वेळेस आलो, तू दिसला नाही यार। हा या बैलाचं नाव गरुडा आहे। जो मुंबईहून आलेला आहे सायगाव अड्ड्यावर।
आम्ही परत तिसऱ्या वेळेस आलो आम्ही. हा बघू शकता महाराष्ट्र केसरी सोन्या सुद्धा इथं उभा आहे. खानदेशातली शान म्हणलं जातं या बैलाला. हे आपला गरुडा आणि हे सर्व बैल बाकीचे उभा आहे. तर आता आपण बघू. आता सध्या सोना सुटणार होता. आपला बैल इथं आहे. आपल्या बैला सांगे तिकडं आता मी इसका कर फिर भरून पुढून मोठ्या काकांनी बैलाला पाणी केलं. बैल खाली सुट्टीला न्यायचा होता. आपली बारी आली होती. हा ना, हा सामनेले थोडा लात मारा ना. अरे भाई ना भागते नहीं रहते, उसके पीछे खड़े नहीं. मैंने पकड़ महाराष्ट्र केसरी राणा आज आपल्या पठाणसोबत या बैलाचं नियोजन झालेलं होतं. आम्ही म्हणजे ही गाडी भरपूर वेळेस पळवलेली आहे, पण आज एकदम म्हणजे मोठी शर्यत होती. त्यामुळे पठाण पण बघू शकता फुल एकदम म्हणजे मस्ती करतोय. बघू शकता पठाण कसा उभा होता. सलग 10 बिनजोड जिंकलेला आहे पठाण आतापर्यंत आणि 1 नंबर पळतो सध्या पब्लिकनी. त्यामुळे सगळ्या अड्ड्यामध्ये त्याचीच चर्चा होती. ही दुसऱ्या बैलाची सुट्टी बघा. आणि आता आपली पठाणची गाडी घालून सुटणार आहे. बघू शकता तुम्ही सगळेजण बघताय. हे आपली सगळे म्हणजे मित्रमंडळ आहे. हे आपले लखनचे मालक पण उभा होते. ही पण शर्यत आपण जिंकलो होतो. एकदम म्हणजे टॉपची शर्यत झाली ती. तुम्ही बघू शकता एकदम जामशी स्पीड लागली होती गाडीला. तुम्ही बघू शकता आपल्या गाडीवर हे ड्रायव्हर होते पप्पू घोगरगाव. हे ड्रायव्हर 1 नंबर आहे. म्हणजे गाडी एकदम जबरदस्त पळवत्या. तुम्ही बघू शकता कशी टॉपची स्पीड लावली होती गाडीला. आता हे गाडी एन्जॉय करते आहे, कलर टाकते आहे. बघा आपली सगळे मित्रपरिवार सर्व खूप खुश होते. तात्या आपलं भोग येतो का? आता बैलाला आपण पाणी करू. तुम्ही बघू शकता जिंकून आल्यानंतर पण आपला पठाण किती शांततेत उभा राहतो. म्हणजे बिलकुल राग करत नाही. खूप शांत बैल आहे. आता इकडं आपल्या नाच्याची गाडी होती दुसरी. मोठे काका त्याला पाणी करत होते.
तोपर्यंत आपण इकडं राणा बघू. तिकडं जो आपल्या पठाण संघ पळाला राणा तो तिकडं बांधलेला होता. सरकार ग्रुपचा बैल आहे. मागं त्यांनी चित्र्या बैल विकला नाही का, ते का तुम्ही पोस्टरवर बघू शकता. त्या धावणीतला बैल आहे. त्याच्यासोबत आपलं नियोजन झालं होतं. आता मी खाली चाललो होतो नाचाची सुट्टी करायला.